बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला स्लीप एपनिया आजार असल्याचा दावा करण्यात आला। वाल्मिक कराडकडून कोठडीत 24 तास मदतनीस देण्यासाठी न्यायालयात याचिका करण्यात आली। बीड न्यायालयाने वाल्मिक कराडची मागणी मात्र फेटाळली। केवळ शासकीय व्यक्तीकडूनच सुविधा देण्याचे कोर्टाचे आदेश आहेत। मदतनीस देण्याची मागणी आता कोर्टाने फेटाळली। वाल्मिक कराडला झालेला स्लीप एपनिया हा आजार नेमका काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। झोपताना श्वास घेण्याचा त्रास होतोय। झोपेत असताना श्वासावर वारंवार अडचण येणे, श्वास घेताना नाकाचा काही भाग किंवा संपूर्ण नाक बंद होणे, त्यामुळे मेंदू शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही। वय 40च्या वर असल्यास जास्त धोका। हृदय किंवा मूत्रपिंड निकामी झालेल्याही लोकांना धोका। झोपताना श्वास घेण्याचा त्रास। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेत। उदय, वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केलं, त्यानंतर बीडमध्ये त्यांची चौकशी सुरू आहे। दुसरा दिवस आहे सलग त्यांची चौकशी सुरू असताना एक नवीन माहिती समोर आली। स्लीप एपनिया या आजारासंदर्भात, स्लीप एपनिया हा आजार असल्याचा बीड कोर्टामध्ये दावा करण्यात आला। काय या संदर्भात सविस्तर माहिती? नक्कीच खंडणी प्रकरणात आत्मसमर्पण केलेले जे आरोपी आहेत वाल्मिक कराड त्याला बीडच्या शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलंय। या ठिकाणी ते इथे असताना त्यांना काही वैद्यकीय सुविधा पुरवण्याबाबत त्यांनी अर्ज न्यायालयात केला होता। या मागणीबाबत समोर आलेली माहिती अशी आहे की वाल्मिक कराडला स्लीप एपिनिया नावाचा आजार आहे आणि त्या आजारामध्ये त्यांना झोपेत श्वासोच्छ्वास घेण्याचा त्रास होऊ शकतो। अशा स्थितीत त्यांना एक CPAP म्हणून एक मशीन आहे जी की ऑक्सिजन पुरवठा नियंत्रित करते। ती मशीन लावण्याची गरज आहे आणि ती मशीन लावण्यासाठी एक मदतनीस देखील हवा आहे, अशा प्रकारचा अर्ज वाल्मिक कराडच्या वतीने करण्यात आला होता आणि त्यावर न्यायालयाने दिले की अशा प्रकारे कुठलाही खासगी व्यक्ती इथे नियुक्त केला जाऊ शकतो। सुविधा ज्या आहेत त्याद्वारेच हा सर्व उपचार होतील किंवा त्या दिशेनेच प्रयत्न होऊ शकतील। याबाबत न्यायालयानं CIDचे जे अधिकारी असतील किंवा या प्रकरणाचा जे तपास करणारे अधिकारी आहेत त्यांना देखील निर्देश दिले असून वाल्मिक कराडला याबाबतच्या ज्या वैद्यकीय सुविधा आहेत त्या पुरवण्याच्या सूचना केल्या आहेत, परंतु खासगी मदतनीस किंवा खासगी व्यक्तीला त्या ठिकाणी थांबण्याची मुभा मात्र देण्यात येणार नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय। नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद। या